श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका पुण्याच्या ताईंचा अनुभव सांगणार आहे. अनुभव ऐकून प्रत्येकाचे डोळे पाणावतील. हा अनुभव ऐकून माझ्याही डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. ताई म्हणतात, आजपासून 2-3 वर्षापूर्वीचं माझं आयुष्य खूप खडतर होतं. आमच्या घरी मी, माझे आई-बाबा, 2 बहिणी आणि एक लहान भाऊ आहोत. या सगळ्यात मी मोठी आणि बाकी भावंड माझ्याहून लहान आहेत. आई-बाबा दोघंही जॉबवर होते. घरात तसं शिक्षणमय वातावरण होतं. आम्ही सगळ्यांनी चांगलं शिक्षण घेतलेलं आहे. आज आम्ही सगळे जॉबवर आहोत. जसं माझं लग्नाचं वय झालं 25-26व्या वर्षापासूनच मला ठिकाणं पाहायची सुरुवात केली. पण काय कोण जाणे, कुठेच योग जुळून येत नव्हता. सलग 6 वर्ष माझ्यासाठी ठिकाणं पाहिलीत, पण काहीही अडचण नसताना सुद्धा समोरून नकारच यायचा. माझ्यापेक्षा लहान माझ्या 2 बहिणी आहेत. त्या सुद्धा वयात आल्या होत्या. माझ्यामुळे त्यांच्या लग्नाचं वय निघून जात होतं, म्हणून आईबाबांनी त्यांच्यासाठी मुलं पाहण्यास सुरुवात केली. त्या दोन्ही बहिणींची लग्न जुळली आणि पार देखील पडली. त्या पाठोपाठ भावासाठी सुद्धा ठिकाण आलं आणि त्याचंही लग्न झालं. त्याच्या लग्नानंतर 1-2 वर्षातच बाबाचं अटॅकमुळे निधन झालं आणि त्या धक्क्यात आई सुद्धा मृत्यू पावली. आई बाबा गेल्यानंतर मी खूप एकटी पडली. भावाच्या संसारात राहायची वेळ माझ्यावर आली. भाऊ चांगला होता, पण वहिनीला माझं तिथे राहणं आवडत नसे. ती माझ्यावर खूप विनाकारण चिडचिड करायची. मुलांनाही माझ्याजवळ येऊ नाही द्यायची. तिने माझ्यासोबत बोलणं सुद्धा बंद केलं होतं. मी इतकी डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. मला माझं या जगात कोणी नाही असं वाटू लागलं आणि त्यावेळी डोक्यात फक्त मरणाचे विचार येत असत. नंतर एका मॅरेज ब्युरोमधून एक ठिकाणही आलं. लग्नाची बोलणी झाली, पण काय माहिती 15 दिवसानंतर त्याही मुलाने नकार दिला. त्यानंतर काही दिवसातच भाऊ-भाऊजे दुसरीकडे राहायला गेले आणि या घरात मी एकटी पडली. त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त सुसाईडचे विचार यायचे. आपल्या जगण्याने कोणालाही फरक पडत नाही असं मला वाटायचं. आणि असंच एकदा सहज माझी बालपणीची मैत्रीण माझ्या घरी आली मला भेटायला. तिला माझी सगळी परिस्थिती ठाऊक होती आणि म्हणूनच ती मला भेटायला आली. त्या दिवशी ती मला स्वामी सेवेबद्दल सांगायला आली होती. तिने मला स्वामीचे बरेच अनुभव सांगितले आणि सेवाही सांगितल्या. तिने मला खात्री देऊन सांगितले की स्वामी सेवा करणं चालू केल्यावर मलाही ते नक्की या सगळ्या दुःखातून काढतील. तिच्या आग्रहाखातर मी त्या दिवशी जवळच्या स्वामी केंद्रात गेले आणि तिथून एक माळ, स्वामींचा फोटो आणि स्वामी चरित्र पोथी आणली आणि मी संकल्पयुक्त पारायण करायची सुरुवात केली. माझी फक्त 4 पारायणं झाली आणि तो गुरुवारचा दिवस होता. त्या दिवशीच मला माझ्या मावशीचा फोन आला. काकाच्या ओळखीचं कोणतं तरी ठिकाण होतं. काकांनी सांगितलं की लवकर बघण्याचा प्रोग्राम करून घ्या. पाहणीचा प्रोग्रामही बरोबर गुरुवारीच झाला आणि त्यानंतर लग्नही गुरुवारीच फिक्स झालं. अगदी लग्नाचा कपडा खरेदी करण्यापासून ते ज्वेलरी घेण्यापर्यंत सगळं गुरुवारीच झालं आणि बस फक्त एकाच महिन्यात लग्नही झालं. माझ्या मिस्टरांचा स्वभाव खूप चांगला आहे आणि सासू सासरे देखील आई वडिलाप्रमाणे आहेत. लग्नाच्या 2 दिवसानंतर मी स्वामी केंद्रात गेले आणि स्वामी समोर डोकं ठेवून इतकी रडली की याआधी मी माझं मन एवढं मोकळं कोणाकडेच केलं नव्हतं. आज वयाच्या 47व्या वर्षी माझं लग्न झालं. जिथे मी जगण्याची आशाही सोडली होती, आपलंही लग्न होईल, फॅमिली असेल अशी आशाही मी सोडली होती, तिथे महाराजांनी आज मला माझं आयुष्य दिलं. आज मला 1-2 वर्षाचा मुलगाही आहे आणि मी खूप सुखात आहे. खरंच तुम्ही कितीही संकटात असाल, कितीही दुःखात असाल, तरी फक्त स्वामीवर विश्वास ठेवा. ते नक्की तुम्हाला त्यातून काढतील. असा एकही स्वामी भक्त नसेल ज्याला महाराजांनी छोटा मोठा अनुभव दिला नसेल. हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती महाराज प्रत्येक भक्ताला देतात. फक्त आपला विश्वास तेवढा दृढ हवा.